मंडळी, अख्ख्या महाराष्ट्रातनं 24 असे अवलिया कलाकार आम्ही शोधलेले आहेत आणि ते सगळे सज्ज झालेले आहेत अख्ख्या महाराष्ट्राला हसवण्यासाठी आणि एकमेकांसमोर उभं राहण्यासाठी. तर त्यापैकी पहिल्या 6 लोकांना आज आपण इथे भेटणार आहोत. पण आज मात्र या स्पर्धेसाठी काही प्रमुख पाहुणे आपण इथे बोलवलेले आहेत. त्यांच्यापैकी पहिल्या प्रमुख पाहुण्याला मी आमंत्रित करते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया भाऊतुल्ला खान यांचं. नमस्कार भाऊतुल्ला खान, तुमचं खूप खूप स्वागत. आणि यांच्या साथीला असणार आहेत अवगुणा कागलगावकर. काका, तुमचं खूप खूप स्वागत आहे. काका कुणाला म्हणती? अवगुणा म्हणा की. एकंदर तुमच्या गेटअप वरनं मला असं वाटलं की काका म्हणणं योग्य असेल. नाही, ते गेटअप काढू शकतो, असं काही नाही. काढू शकतो. बरं, अवगुणाची म्हणा. आणि यांच्या साथीला असणार आहेत आणखीन एक प्रमुख पाहुणे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया डॉक्टर निलेश साबळे यांचं. तर मी डॉक्टरला विचारीन, डॉक्टर, नेमकी या स्पर्धेत प्रमुख पाहुण्यांची काय भूमिका असणार आहे? स्पर्धेला त्याशिवाय मजा नाही जोपर्यंत त्याला काहीतरी आपण नियम लावत नाही. कारण ही मुलं खूप छोट्या छोट्या गावांमधून आलेली आहेत आणि मला सांगायला आवडेल सर की जवळपास 5,500 मुलांनी ऑडिशन दिली या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून. आणि या 5,500मधून 24 जण अशी निवडलेली आहेत ही मंडळी, ज्यातली खूप थोडी मंडळी स्टेजवरती गेलेली आहेत आत्तापर्यंत. आणि या स्पर्धेची खासियत ही असणार आहे की प्रत्येकजण आपली भाषा घेऊन उतरणार आहे. वा वा, फर्स्ट क्लास. तर आता हे चॅलेंज त्या सगळ्यांनी घेतलंय तुम्हाला हसवण्याचं. आणि म्हणून एक छोटीशी तुकरेटवाडी पंचायत तिकडे बसणार आहे. अर्थात आपल्यापेक्षा दिग्गज मंडळी जास्त इकडे बसलेली आहेत. फक्त आम्ही जज म्हणून काम नाही करणार, परीक्षक म्हणून काम नाही करणार. आम्ही फक्त एक छोटासा अंकुश ठेवण्याचं किंवा मार्गदर्शकाचंच जास्त आपण काम करूया. जेवढं या 4 वर्षात या मंचाने आम्हाला दिलं त्यातलं आमच्याकडे जेवढं आहे त्यातलं सगळं देण्याचा आम्ही त्यांना प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून हे वाढावं, एवढंच आमचं मत आहे. सो तुम्ही स्थानापन्न व्हा अशी मी तुम्हाला तिघांना विनंती करते. कधी नव्हते तुम्हाला खुर्ची देतात. चला. अरे काय ते तुटकं बुटकं तिथे काय बसायचं? एक मिनटं, ट्रॅक्टरची ट्रॉली आहे ती जी फळके सोडलेले आहेत त्याच्यावर आपल्याला बसायचं. गावखेड्यात असं स्टेज असतं, तुकरेटवाडीमध्ये असं स्टेज असणार आहे. चला मग, चला बसा. या. तर आता आपण या युद्धाला सुरुवात करणार आहोत असं म्हणूया. आणि सगळ्यात आधी मी या मंचावरती आमंत्रित करणार आहे. मला विशेष आनंद आहे कारण का पहिल्यांदाच या मंचावरती माझ्याशिवाय कोणीतरी महिला परफॉर्म करणार आहे. सो आय एम व्हेरी एक्सायटेड. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया पूजा सदामते सांगलीवरून. गेल्या काही काळ मी रेडिओ इंडस्ट्रीमध्ये RJ म्हणून काम करते आणि त्यासोबतच मी एक डेंटिस्टसुद्धा आहे. आणि लहानपणापासून मिमिक्रीची प्रचंड आवड आहे. आणि माझ्याच अशा क्लिनिकमध्ये ऑफकोर्स स्वप्नातल्या जेव्हा न्यूज रिपोर्टर नर्मदा वागळे आणि माझ्या नवऱ्याची बायकोमधली राधिका सुभेदार, जी की आपल्या सगळ्यांचीच आवडती आहे, या दोघी जेव्हा आल्या तेव्हा नेमकं काय झालं आता आपण बघणार आहोत. नमस्कार डॉक्टर, काल संध्याकाळपासून डावीकडची जी खालची दाढ आहे तिथं प्रचंड वेदना होत आहेत. वेदनेचं नेमकं कारण काय लक्षात आलेलं नाहीये. तुम्ही त्यासाठी काही औषध गोळ्या वगैरे? काल संध्याकाळी मिठाच्या पाण्याच्या गुळण्या सुद्धा करून बघितलेल्या आहेत, पण तरी सुद्धा आराम मिळालेला नाहीये. त्यामुळे आता पुढची उपचार पद्धती नेमकी कशी असणार आहे याबद्दल काय सांगाल डॉक्टर? आणि याच नर्मदा वागळेंना मी त्यांचा ट्रीटमेंट प्लॅन सांगणार तोपर्यंत एंट्री झाली राधिका सुभेदार यांची त्यांच्या मुलासोबत म्हणजेच अथर्वसोबत. डॉक्टर, काल रात्रीपासून अथर्वची खालची दाढ दुखून राहिली. यांना एवढ्यांदा सांगितलं पण यांना तर अथर्वसाठी वेळच नाही ना. त्या शनाच्या मागं यांना आता अथर्व पण दिसून नाही राहिला. म्हणून मी आता ठरवलंय
की यांना आणि त्या शन्याला नाही मसाल्यासारखं कुठलं तर माझं नाव राधिका मसालेदार नाही, हे आपलं मसाला सुभेदार नाही. तुमचं नाव एक्झॅक्टली काय? राहून द्या ना डॉक्टर, तुम्ही ट्रीटमेंटचं बघा. अथर्वची दाढ खूपच कीड लागली हो. लागणारच ना, शेवटी बापाच्याच वर्णावर जाऊन राहिला ना तो. त्यांच्या अंगात कीड आहे आणि याच्या दातात कीड आहे. मी काय म्हणते, ठीक आहे, पण आपण अथर्वच्या दातात सिमेंट भरूयात का? बापरे, म्हणजे आता अथर्वच्या दातात काय सिमेंटची बिल्डिंग बांधून राहणार की काय? हो तसं नाही, ही सिमेंट वेगळं असतं. किंवा मग आपण असं करूयात, चांदी भरूयात. 1 मिनिट, या ठिकाणी मला एक नवीन मुद्दा मांडायचा. एक बातमी या ठिकाणी मला सूत्रांकडे मिळाली आणि ती म्हणजेच राधिका सुभेदार यांच्या 300 कोटीच्या मालमत्तेची. तर ऍक्च्युली 300 कोटी आले कुठून हा मोठा प्रश्न आहे. जर का 300 कोटी मसाला बनवून मिळत असतील तर नागराज मंजुळ यांनी सैराट बनवण्याऐवजी बनवला नसता का मसालाच? आत्ता कुठे सुरू झालेली तुला पाहते रे मालिका, त्यामध्ये पहिल्याच एपिसोड मध्ये तो सोबत भावे त्याचा काही या गाभीच्या दाखवलेला नाही. आणि पहिल्याच एपिसोड मध्ये तो 2000 कोटींचा मालक होतो, ते तुम्हाला चालतं. पण इथं 3 वर्ष राबून 300 कोटी कमावणारी राधिका तुम्हाला चालत नाही. शेवटी काय आहे ना, एक बाई पुढे जाऊन राहिलेली लोकांना बघवतच नाही. 1 मिनिट, राधिका सुभेदार, एक गोष्ट तुम्ही या ठिकाणी विसरताय, ती म्हणजे मी सुद्धा एक महिलाच आहे आणि माझं नाव नर्मदा वागळे असं आहे. अरे बापरे, मग तुमचे पप्पा काऊन नाही दिसून राहिले आजकाल? ब्रेकिंग न्यूज अशी आहे की ते माझे पप्पा नाहीये. मला सांगा, अथर्वच्या ट्रीटमेंटचे पैसे किती होतील? 500 रुपये? एवढे जास्त? आता 300 कोटी म्हटल्यानंतर काही रेट लावणार का? अहो तसं नाही, तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला मी 100 रुपये कमी लावते. परवाच शनाया आली होती आणि तिचा एक दात काढायचा होता, तर त्यासाठी मी त्याकडनं 600 रुपये घेतलेत एका दातासाठी. 600 रुपये तेवढे तर कशाला द्यायचे? माझ्याकडे पाठवून द्यायचं ना. 32चे 32 पाडले असते आणि तेही फुकटात. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. वा 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 वा. नाही, परवाचं नाव करेक्ट ठेवलंय. हो दे व्हायरल, एका डॉक्टरचा व्हायरल दुसऱ्याला लागला. खरं जे म्हणतात ना, ज्याची इच्छा मनापासून असते ते म्हणजे कुठे ना कुठेतरी होतं. मला आत्ताही बिलीव्ह होत नाही, मी या स्टेजवरती आहे. सांगली म्हणजे एकदम ओव्हर पॉवर लोड झालाय म्हणायचं. चांगली लई चांगली. चांगली जबरदस्त. म्हणजे एका डॉक्टरनं हा कार्यक्रम ह्या उंचीवर आणून ठेवला आणि दुसरा डॉक्टर जर का ह्या कार्यक्रमात आला तर काय राव, अख्खं हॉस्पिटलच उघडू आपण. भाऊदुल्ला खान, मी सलाम करतो ओ माय गॉड. पहिली गोष्ट, मुलगी धनाची पेटी असते, ही पोरगी हास्याची पेटी आहे. खूप काही बघायला मिळणार आहे. खरं तर असं म्हणतात की कष्ट करा, फळाची अपेक्षा ठेवू नका. इथं उलट आहे, कष्ट करा आणि फळाचीच अपेक्षा ठेवा. कारण आम्ही तुम्हाला एक फळ देणार आहोत इथे. काय काय? एक फळ देणार आहोत प्रत्येक वेळा परफॉर्मन्स नंतर. तिघेही देणार, पण काका जे आहेत अवगुणा कागलगावकर, त्यांचे जे गुण आहेत ते गुलदस्त्यात राहणार. चिक्कू जर असेल तर साधारणपणे त्याला 7 गुण आहेत. पेरू जो असतो त्याला आम्ही 8 गुण ठेवलेले आहेत. सफरचंद जो आहे तो काश्मीरचा असल्यामुळे त्याला 9 गुण आहेत. मिळतो सगळीकडे, पण हापूस कसं आहे कधीतरीच सिजनल आहे, त्याला 10 आहे. तर आता बघायचंय तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला किती मिळालेलं आहे. मी माझ्यापासून सुरुवात करतो. अर्थात ते आहे हापूस. आणि भाऊदुल्ला खान. ये बात हापूस. दिस वॉज एक्सपेक्टेड. पूजा, कॉंग्रॅच्युलेशन्स आणि खूप खूप शुभेच्छा तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी. वा वा.